ठाणे पालिकेतील 337 कोटींच्या व्यवहारावरती भाजप आमदार संजय केळकरांचा सवाल। 5 वर्षात लेखापरीक्षण झालं नसल्याचा दावा, तर कोणताही गैरव्यवहार नसल्याचं नरेश म्हस्केंचं स्पष्टीकरण। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी आमच्या सोबत यावं, त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री बनवू, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची खुली ऑफर। माझं काही खरं नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांची शरद पवारांसह कृषी विज्ञान केंद्रात पाहणी, नाराजीच्या वृत्ताचं जयंत पाटलांकडून खंडन। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबत धुळवड, अंजली दमानी यांकडून व्हिडिओ शेअर। बीडच्या शिरूर कोर्टानं खोक्या उर्फ सतीश भोसलेला सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर अज्ञातांनी खोक्याच्या उघड्यावर पडलेल्या साहित्याला लावली आग। बदलापूरच्या उल्हास नदीत बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू, धुळवड खेळल्यानंतर आंघोळीसाठी गेले असताना मोठी दुर्घटना। भारतीय सैन्य दलात सेवा बजावताना कोल्हापूरच्या सुनील गुजर यांना वीरमरण, मणिपूरमध्ये सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळून अपघाती मृत्यू। पुण्यामध्ये गायक हनी सिंगच्या कॉन्सर्ट आधीच मोठा राडा, गर्दी न आवरल्यामुळे प्रवेशद्वारावर पोलिसांकडून लाठीचार्ज, खराडी परिसरात हनी सिंगचं कॉन्सर्ट। होळीला सोन्याच्या दरांनी पहिल्यांदाच ओलांडला 90,000चा टप्पा, तर चांदीला 1 लाखाचा भाव। ऐन लग्नसराईत ग्राहकांचं बजेट कोलमडलं। वर्ध्यासह अमरावती आणि नागपूरला उष्णतेचा येलो अलर्ट, गेल्या 3 दिवसांपासून राज्यभरातील विदर्भातील तापमान 41 अंशांवर। आपण सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी होळी। हॅपी होळी। मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह साजरी केली धुळवड, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नातवासोबत लुटला धुळवडीचा आनंद, तर राज ठाकरेंकडूनही रंगांची उधळण।